महाडमधल्या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। ब्रिटिशकालीन पूल जे बांधले गेलेले आहेत त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा आणि त्यांच्या डागडुजीचा मुद्दा जो आहे तो पुढे आलेला आहे। मुंबईतल्या देखील ब्रिटिशकालीन पुलांनी 100 पार केलेली आहे। काही पुलांची पुनर्बांधणी केली असून काही पुलांवर नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांची डागडुजी करण्याचा विचार सध्या विचाराधीन आहे। मुंबईतल्या एल्फिस्टन पुलाचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी। ब्रिटिशांनी उभारलेला आणि 100 वर्षाहून अधिक वर्ष झालेला हा एल्फिस्टन मध्य रेल्वेच्या वरचा हा ब्रिज आहे। आपण पाहतोय की एल्फिस्टन आणि त्याच पद्धतीनं लोअर परेल या दोन भागांना जोडणारा हा ब्रिज या ठिकाणी उभारण्यात आला। भारताचे शेवटचे व्हाईस रॉय लॉर्ड माउंटबॅटन यांच्या नावाने हा ब्रिज उभारण्यात आला। आपण पाहतोय की आजही या ब्रिजवर वाहतूक जी आहे ही सुरळीत या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळत असली तरीही जड वाहनं जी आहेत ही जड वाहनं या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहेत। 1868 साली हा ब्रिज उभारण्यात आला। त्यानंतर आजही हा ब्रिज कार्यरत असला तरी मध्य रेल्वे जी आहे याच्यावरील हा ब्रिज सुरुवातीला हँकॉक ब्रिज पाडण्यात आला, त्यानंतर हा ब्रिज देखील धोकादायक घोषित करण्यात आला होता। तर अजूनही प्रशासनाकडून हा ब्रिज पाडण्यासंदर्भातली कारवाई जी आहे ही हाती घेण्यात आलेली नाहीये। कॅमेरामन राजेशसह मी रामनाथ दवणे, मुंबई।